राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबाबत जे काही विधान काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे त्याबद्दल नेमकं काय म्हणाल? कारण गुंगी गुडिया असा त्यांचा उल्लेख करण्यात आला. खरं मगाशी मी म्हणालो ह्याच्या बाबतीमध्ये की सुनेत्राताई या राज्याच्या पहिल्या आदरणीय उपमुख्यमंत्री आहेत. खरं म्हणजे काँग्रेसची खऱ्या अर्थाने मतिभ्रष्ट झाली आहे का? खरं म्हणजे एका भगिनीचा अपमान करणं या काँग्रेसची जेवढी निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि मी यासाठी हे एवढंच सांगतो की जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे होती त्यांनी. आणि एका भगिनीचा अशा प्रकारचा अपमानास्पद उल्लेख करून अपमान करणं हे अतिशय निंदाजनक आहे. मी त्याची निंदा करतो, मी त्याचा निषेध करतो. आणि हा फक्त सुनेत्राताईंचा अपमान नाही आहे, या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचा अपमान आहे. आणि म्हणून यावर जसं 2024ला लाडक्या बहिणींनी या काँग्रेसला त्यांची जागा दाखवली, त्यांना घरी बसवलं, हे त्यांनी ओळखून राहावं. आणि यासाठी त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याची माफी मागावी. नक्कीच. पण हर्षवर्धन सकपाळ कुठे माघार घेत नाही. ते म्हणतात की अर्थ खातं स्वतःकडे घ्यावं आणि त्यांनी सिद्ध करावं की ते गुंगी नाहीत म्हणून. अर्थ खातं आणि राजकीय विषय हा ठीक आहे. जे काय अर्थ खात्याचा विषय असेल, मुख्यमंत्री आहेत, आम्ही आहोत, तो विषय आम्ही समर्थ आहोत. परंतु अर्थ खात्याच्या नावाखाली एका भगिनीचा अपमान करणं हे किती दुर्दैवी आहे. आणि त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे का? आणि म्हणून काँग्रेसला या अशाच लोकांच्यामुळे घरी बसावं लागतंय. लोकांनी त्यांची जागा दाखवली 2024मध्ये. आज त्यांची परिस्थिती राज्यामध्ये, देशामध्ये काय आहे? त्यांचे नेते विदेशामध्ये जाऊन मोदीजींचा अपमान करतात, देशाचा अपमान करतात, देशाची बदनामी करतात. आणि तेच लोक आज आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी याच्यावर माफी मागावी. डी.वाय. पाटील साहेब आपल्यात नाही, तुम्ही उद्या चाललाय कोल्हापुरात. डी.वाय. पाटील एक ज्येष्ठ समाजसेवक होते, ज्येष्ठ लोकप्रतिनिधी होते. ते बिहार, त्रिपुरा, वेस्ट बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं. अनेक वेळा आमदार म्हणून काम केलं. पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. आणि देशभरामध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही जाळं विणलेलं आहे त्याच्यामध्ये लाखो मुलं आज शिक्षण घेत आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्यांचं योगदान या महाराष्ट्रासाठी, देशासाठी खूप मोठं आहे. आणि अशा या महनीय व्यक्तीचा दुर्दैवी निधन झालेलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि त्यांच्या जाण्याने एक न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची, सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी मी प्रार्थना करतो. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.